मित्रांनो, तुम्ही अजूनही तुमचा महाआयडी कार्ड काढलेलं नाही. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांसाठी महाआयडी कार्ड आता बंधनकारक करण्यात आले. तुम्ही पीएम किसान धारक आहात अथवा तुम्ही लाडकी बहीण धारक आहात. तुम्ही तुमचा महाआयडी कार्ड काढलेला आहे की नाही? जर काढला नसेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही. असा हा महाआयडी कार्ड काढायचा असेल तर तुम्हाला नजदीकच्या CSC सेंटर अथवा माहिती सेवा केंद्रामध्ये जावे लागेल. आणि तो महाआयडी कार्ड तुम्हाला जर का घर बसल्या काढायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. तर चला, मोबाईलमधून महाआयडी कार्ड कसा काढायचा मी याची प्रोसेस आजच्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. मोबाईलमध्ये आल्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या तुम्हाला महासारथी.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला बघा अशा प्रकारची वेबसाईट ओपन होईल, महासारथी म्हणून. त्यानंतर सुरुवातीला तुमचा आधार कार्ड नंबर मागेल. इथे तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. इथे आधार कार्ड टाकल्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता, सुरुवातीला तुम्ही इथे तुमचा आधार कार्ड टाकला. वरती इथं आधार नंबर टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली मी सहमत आहे या बटनावर टिक करायचं आहे. इथे टिक केल्यानंतर तुम्हाला खाली पाहू शकता इथे OTP पाठवा हे ऑप्शन दिसेल. OTP पाठवा बटनावर क्लिक करायचं आहे. OTP पाठवा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबर लिंक असलेल्या मोबाईलवरती तुम्हाला एक 6 अंकी OTP येईल. तो 6 अंकी OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. तुमच्या आधार नंबर लिंक असलेल्या मोबाईलवरती एक OTP परत येतो. सत्यापित करा यावर टॅप करायचं आहे. सत्यापित केल्यानंतर तुम्हाला पाहू शकता की शासनाचं वेबसाईट थोडं लोड घेत आहे. त्यानंतर इथे बघू शकता खाली आल्यानंतर तुम्ही इथं माझा आधार आणि लोकसंख्याशास्त्र टप्पा वापरण्यास प्रमाणीकरण देत आहोत याच्यावर टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर खाली इथं स्वीकृती द्या आणि पुढे जा यावर टॅप करून तुम्ही सबमिट करायचं आहे. त्यानंतर पाहू शकता सबमिट केल्यानंतर तुमची पूर्ण माहिती इथे येणार आहे. आणि इथं तुम्हाला आल्यानंतर खाली तुम्हाला एक मोबाईल नंबर टाका असं ऑप्शन दिसणार आहे. इथे तुम्हाला आधारला नंबर लिंक असलेला तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, इथे फक्त आधारला जो नंबर लिंक आहे तोच नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर खाली इथे ईमेल आयडी ऑप्शन केलेलं आहे. ते तुम्हाला ईमेल आयडी टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकला तरी पण चालेल. त्यानंतर इथे सगळी पूर्ण माहिती वाचून घ्यायचं आहे. इथे वाचल्यानंतर माहिती पूर्ण वाचल्यानंतर इथे कॅप्चा इथे टाकायचा आहे. जो तुम्हाला समोर आणि पुढे जा ह्या बटनावर टॅप करायचा आहे. आणि टॅप करून झाल्यानंतर तुमचा तो OTP यशस्वी पाठवला. परत एकदा तुमचा आधारला जो नंबर लिंक असेल त्या नंबरवरती एक OTP येणार आहे. परत एकदा तो OTP तुम्ही इथं पाठवायचा आहे. त्यानंतर पाहू शकता इथे मित्रांनो नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. प्राप्त नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे तुमचं आता सगळं पूर्ण माहिती भरून झालेलं आहे. पूर्ण माहिती भरून झाल्यानंतर साधारणतः 24 तासानंतर इथे लिहिलं आहे बघा मित्रांनो, ते पाहू शकता तुम्ही की महाआयडी तयार करण्यासाठी साधारण 24 तासांचा कालावधी लागेल. आणि महाआयडी जर तयार झालं, महाआयडी तयार झाल्यानंतर इथं काय म्हटलं वाचा, महाआयडी तयार झाल्यानंतर आपल्याला SMS द्वारे कळवण्यात येईल. त्यामुळे 24 तासानंतर तुमची प्रक्रिया पूर्ण झाली की परत एकदा तुमचा आधार नंबर टाकायचा आणि आधार नंबर टाकून तो OTPच्या आधारे तो महाआयडी डाउनलोड करून घ्यायचा आहे.